मुलीला जन्म दिल्याचा राग, शिक्षक पतसंस्थेतून 20 लाख रुपयाचे कर्ज काढून न दिल्याचं कारण, तसेच माहेरहून पैसे व दागिने आणण्यासाठी तगादा लावत एका शिक्षिकेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षिका सौ प्रणिता विनायक परीट वय 33 राहणार ग्रामपंचायत जवळ मजरेवाडी तालुका शिरोळ यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक बापूसो परीट वय 33, पती संगीता बापूसो परीट वय 50, सासू आणि बापूसो अण्णाप्पा परीट वय 60, सर्व राहणार ग्रामपंचायतीजवळ मजरेवाडी तालुका शिरोळ अशी संशयित आरोपींची नावं आहेत. फिर्यादीत म्हटले की 5 जून 2021 ते 22 जुलै 2026 या कालावधीत मजरेवाडी इथं राहत्या घरी सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. फिर्यादीला पहिली व दुसरी मुलगी झाल्याचा राग मनात धरून पती, सासू आणि सासऱ्यांनी वारंवार वाद घालत मानसिक त्रास दिला. तसेच शिक्षक पतसंस्थेतून 20 लाख रुपयाचं कर्ज काढून देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. कर्जाची मागणी पूर्ण न केल्यानं माहेरून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी तगादा लावत शारीरिक व मानसिक त्रास देत मुलाचा दुसरा विवाह करण्यासाठी अखेर घराबाहेर हाकलून दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय. मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.